अगदी वेळेवर आलाय. तुमच्यासाठी. सांगा काय पाहिजे. मला आपलं मूल हवंय. अहो पण ते मी आधी सांगितलंय की तुम्हाला. पण तुम्ही मला काय हवं ते माग म्हणाला. पण मला वाटलं तुम्ही हे काय मागणार नाही. मला वाटलं तुम्ही हे सोडून दुसरं काहीतरी मागशीला. अहो दुसरं काय बी मागा ते देतो मी. तुम्ही शब्द दिलायत मला. वय पण हे होणार नाही. का नाही होणार. तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळता ना कायम. वय म्हणून सांगतोय हे होणार नाही. का तुम्ही शब्द दिलाय का कोणाला. का वचन दिलंय. सांगा. नाही. खोट. किमान आज तरी माझ्याशी खोटं बोलू नका. तुम्ही कुणाला आणि काय शब्द दिलायत हे माहितीये मला. तुम्हाला एक कोणी सांगितलं. कोणी कशाला सांगायला पाहिजे. खरं तर तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. अजूनही वेळ गेली नाहीये. काय खरंय ते मला सांगा. काही लपवून ठेवू नका. अहो तुम्ही काय बोलताय तेच समजणं झालं मला. कारण तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही आहात. खरं तर तुम्हाला सगळं नीट समजतंय. पण राणाजी खरं काय ते मला सांगा. नाही मला सांगता येणार नाही. ठीक आहे मग मी सांग. ऐका. मूल होऊ देणार नाही असं वचन दिलंय तुम्ही जाऊबाईंना. कोणाला विचारून दिलात हा शब्द. का तुमच्या वहिनींचे गुलाम झालायत तुम्ही. आजवर जाऊबाई जे सांगत होत्या ते सगळं ऐकत होता तुम्ही. मी कधीही तुम्हाला काहीही बोलले नाही आणि यापुढेही काही बोलणार नाही. पण मुलाचा निर्णय तुम्ही एकट्यानं कसा काय घेतलात. माझं मातृत्व हिरावून घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्या कोणाला कसा दिलात. हा निर्णय तुमचा आणि माझा होता. मग एकट्यानं कसा घेतलात निर्णय. आपल्या दोघात तिसरं कोणी आणायचं नाही असा शब्द दिला होता तुम्ही मला. आपल्यात काही लपवून ठेवायचं नाही असा शब्द दिला होता तुम्ही मला. मला दिलेले सगळे शब्द मोडले आणि आता जाऊबाईंना शब्द दिलाय म्हणून परस्पर निर्णय कसा घेतलात तुम्ही. हेच तुमचं प्रेम. हाच तुमचा विश्वास. मला काहीही कारण ऐकायची नाहीये. आज वटपौर्णिमा. सावित्रीने यमाशी संघर्ष करून तिच्या नवऱ्याचा जीव परत आणला होता. नवरा बायको मधल्या अतूट नात्याचा हा दिवस. नवरा बायकोंनी आयुष्यभर एकमेकांना साथ द्यायची असा निश्चय करण्याचा हा दिवस. मी आयुष्यभर तुमची बायकोच राहील पण तुमच्या सोबत राहणार नाही. यापुढे जरी तुम्हाला मूल हवं असेल ना तरी मला नकोय. आणि हा माझा निर्णय.
ती वहिनी नावाची बाई तुम्हाला फसवते आणि तुम्ही फसताय. आजपर्यंत तुमच्या साधेपणाचा त्यांनी फायदा घेतलाय आणि अजूनही घेताय. आता जर का तुम्ही बदलला नाहीत ना तर हे असंच सुरू राहणार आणि मला ते नाही बघवणार. राणाजी, हा भोळेपणा नाही बावळटपणा आहे आणि आता मला नाही तो सहन होणार. यापुढे तुमचा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. अंजली वहिनी, राणादा नमस्कार. राणादा नमस्कार. अंजलीबाई, अहो अंजलीबाई ऐका की माझं. मला काही ऐकायचं नाही. अहो ऐका की, अहो अहो घरला चला की. मी घरी येणार नाहीये. अहो असं काय करताय? अहो घरी गेल्यावर काय सांगू मी? काही सांगा, जे खरं आहे ते सांगा. जाऊबाईंना दिलेला शब्द सांगा. अहो ऐका की, उगाच चिड नका माझं. मी कोण चिडणारी? माझा काय अधिकार आहे तुमच्यावर? अहो असं करू नका. अहो तुम्ही नसाल तर माझं काय होईल? जाऊबाईंना विचारा. अहो नाही नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही मला काही सांगायचा अधिकार आता गमावलाय. अहो अहो ऐका की, अहो पाहिजे तर तुमच्या पाय पडतो, पण घरला चला की. कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. हात सोडा, हात सोडा. कोण आहात तुम्ही? रस्त्यात का अडवताय मला? जाऊ दे. अहो अंजलीबाई, अहो ऐका तर. तू खरंच हार आणलास? आणायलाच पाहिजे आमच्या महाराणीसाठी. थांब. आता एक नंबर. नवरा असावा तर असा. बायको असावी तर अशी. सूरज, खरं आम्हाला जर आधी माहित असतं की आपल्याला बाळ होणार म्हणल्यावर तू आमच्या समोर एवढं गोड बोलणार आहेस तर आधीच चान्स घेतला असता. अच्छा, म्हणजे आता इथनं पुढं बी मी गोड वागावं असं वाटत असेल तर मग पुढचं कधी? काय पुढचं काय? आधी एक तर होऊ दे. यालाच कटाळशील तू. ए कटाळा बिटाळा अजिबात ना. हे बघ, चांगली 4-5 पोरं आहेत आपल्याला. 4-5 म्हणजे 2-3 आपली, 2-3 राणादान वहिनींची आणि लाड्या सगळ्यांचा बॉस. आपण सगळ्यांनी पैलवान करायचं बघ. फार महापूर केसरी पासून हिंद केसरी पत्तूर सगळ्या ट्रॉफी आपल्या वाड्यात. सूरज, उगा काय तर फालतू बडबड करू नकस र. अरे एक व्हायलंय, होऊ दे की. घरात काय जत्रा भरवायची आहे? अगं जत्राच. हॅलो, हा उद्या बोल. हा आलो आलो आलो. हा येतोय येतोय. ठेव ठेव. कुठं? आता जरा बाहेर चाललोय मी. आल्यावर आपण पुढचं बोलूया. 1 4 एकच हा? 4 1 4 राणादा, झाली काय वटपौर्णिमा तुम्ही? काय झालं रे? तोंड का पाडलेस असं? कुठं बाहेर चाललंयस काय? वय तू अवध्या थांबल्या पारावर जाऊन येतो जरा. वहिनी आत येऊ काय? राणा भाऊजी या की. वहिनी एक महत्वाचं बोलायचं होतं.
बोला. वहिनी मी पाय पडतो तुमच्या. मी दिलेल्या शब्दातनं मला मोकळं करा. का? काय झालं? अहो वहिनी, अंजली बाईसने मी तुम्हाला दिलेला शब्द कळलाय. तुम्ही सांगितलं? नाही नाही नाही, अहो मी नाही सांगितलं. कसं कळलं काय माहित नाही. वहिनी, अंजली बाई चिडून घर सोडून गेल्या. तू आयुष्यात परत घरी येणार नाही असं म्हणतात त्या. पण असं कसं घर सोडून गेल्या? तुम्ही कसं जाऊ दिलं? अहो, अंजलीबाईंचा आईपणाचा हक्क मी हिसकावून घेतलाय म्हणून चिडल्यात त्या. आणि मला बी त्यांचं बरोबर वाटते. खर तर ह्यो निर्णय मी एकट्यानं घ्यायला नाही पाहिजे होता. राणा भाऊजी, आम्ही कधी तुमच्याकडनं शब्द मागितला होता? तुम्ही स्वतःहून तो दिलाय का नाही आम्हाला? पण त्यात आमचा काय दोष आहे हो? अजिबात नाही. मग? पण वहिनी, अंजली बाईसनी वाटते समजा तुम्ही मुद्दाम करताय. आणि तुम्हाला ते पटतंय? नाही वहिनी, मला काय पटत नाही. समजी चूक माझीच आहे वहिनी, तुमची काय बी चूक नाही. पण मला माझी चूक सुधारायची आहे म्हणून सांगतो, मला या शब्दातून मोकळं करा. अहो राणा भाऊजी, आजवर आम्ही जे काही केलं का नाही ते आपलं घर बांधून ठेवण्यासाठी म्हणून केलं. पण जाऊबाईंनी त्यांचं म्हणणं खरं करण्याकरता आपलं घर कायमचं सोडून गेल्या. पण आज बघा, हातापाय पडायची वेळ आली तुमच्यावर. हे समजा बघण्याआधी, हे समजा ऐकण्याआधी आमचा जीव का नाही गेला हो? वहिनी काय बोलताय तुम्ही? मग काय तर. राणा भाऊजी, तुम्हाला खरं सांगतो, जाऊबाईंनी आमच्यावर आळ घेतला. आम्हाला खरंच त्याचं काय वाईट वाटलं नाही. पण त्या तुम्हाला सोडून, आपलं घर सोडून निघून गेल्या, त्याचं जादा वाईट वाटायलंय. आपलं घर फुटणार राणा भाऊजी. शेवटी जाऊबाईंनी दावलाच त्यांचा शहरीपणा. नुसता राजा राणीचा संसार अशी फॅशनच असते ना शहरामध्ये. अहो नाही वहिनी, तसं काय बी नाही. अंजलीबाईंसाठी बी घर महत्वाचं आहे. त्यांना फक्त आई व्हायचं, घर नाही फोडायचं. नाही राणा भाऊजी, तुमचा स्वभाव लय साधा भोळा आहे. नाही समजत तुम्हाला काही गोष्टी. मी तुम्हाला स्वतःहून शब्द दिलता. आता मी स्वतःहून तुम्हाला सांगतो शब्द माघारी घ्या म्हणून. परत विचार करा जरा. अहो ते नंतर न करू, आधी मला या शब्दातनं मोकळं करा. अहो वहिनी काय होतंय? पोटात लई जोरात कळ मारायला. अहो, असं- राणा भाऊजी, पहिले डॉक्टर असते बोला. वय मी लगेच बोलतो. ह्यो ठोकळाच राहणार आहे आयुष्यभर. याला तर आम्ही असा गुंडाळा. सासूबाई, थँक्यू बर का. गोदक्का काय रे नाना, काय झालं? अगं गोदक्का, वहिनीच्या अचानक पोटात दुखायला लागले. तू एक काम कर की वर जा, त्यांच्यापाशी बस. मी डॉक्टरसनी लगेच घेऊन येतो. हा, अरे पण राणा, अंजली कुठं आहे? मी डॉक्टरसनी घेऊन येतो लगेच. काय झालं माझ्या साहेब?
पोटात आत्ता दुखायला लागले. आता कसं काय पोटात दुखते? अरे देवा. अहो पूजेला जाऊन येते बर का मी. हा गायकवाड बाई, हे का वटपौर्णिमेचा दिवस आणि नवऱ्याला सोडून तुम्ही इकडे? हो ना, आश्चर्यच आहे. मी राणाजींना सोडून आले कायमची. अगं एकमेकांच्या शिवाय एक दिवस करमत नाही तुम्हाला. सतत भांडत असता आणि 2 दिवसानं परत भेटता. आता काय कारण काढलंय भांडणाचं? काही नाही ग, आता येतील राणाजी परत न्यायला. दरवेळी मी परत जायला येते. पण यावेळी मी कायमची आले. परत राणाजींना भेटायची इच्छा नाहीये माझी. अंजू, अंजू, अंजली, अंजली तू मस्करी करतेस ना? हो, म्हणजे मस्करीच करत असेल ना ती? नाही, मी खरंच कायमचं सोडून आली राणाजींना. पण का? काय कारण आहे? काय झालंय? आमचं खाजगी कारण आहे. अंजू, आम्हाला असं घाबरवू नकोस बाई. सांग ना काय झालंय? मी नाही सांगू शकत. अहो अहो ही काय बोलते हे असं वटपौर्णिमेच्या दिवशी? काय झालंय? कायम तू सोडून आले म्हणते ती. मला वाटत होतं इतका वेळ अंजली मस्करी करते, पण ही तर खरं बोलायला लागलीये. इंदू तू शांत हो. हे बघ, ती चिडली असेल, मी बघतो काय ते. तू तू पूजेला जा. नाही, अंजूचं काय झालंय हे कळल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तुम्ही काहीतरी करा ना. ठीक आहे, मी राणाजींशी बोलतो. हा, तू पूजेला जाऊ जा. नाही, मी कुठेही जाणार नाही.